हे वा इकडं पाऊस येतोय आणि शूटिंग कसं चाललंय. फुल पावसा शूटिंग चाललंय छत्री बित्री घेऊन. हे आमचं लोकेशन. पडशान बिडशान. तर मित्रांनो बघितलं चॅनल वरती कंटिन्यू आपल्याला व्हिडिओ टाकावे लागतात. पाऊस पाणी जसं शेतकऱ्याला राबावं लागतं तसंच आम्हाला शूटिंग करताना सुद्धा पावसा पाण्याचं राबावं लागतं. ऑडियन्सला किंवा प्रेक्षकांना वाटतं की यांना काय मेहनत घ्यावी लागत नाही. सिनेमॅटिक काम करायची खूप इच्छा असते पण तिथे तितका वेळ जातो आणि फेसबुकचा अल्गोरिदम वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पटपट आम्हाला व्हिडिओ बनवायचे असतात. तर आता पाऊस चाललाय तरी सगळ्या कलाकारांना तारखा दिलेल्या असतात. आलेत किती संकट आले तरी काम करावं लागत असतं. घ्या समजून आता काय कसं येईल कसं. हम खडे तो और ये खड़े तो पोटला दिखेगा. ये खडे तो. नमस्कार मित्रांनो, आज शूटिंगचा आमचा 5वा दिवस आहे आणि हवामान खात्यानं खूप जास्त पावसाचं अंदाज दिला होता आणि त्याचप्रमाणे पाऊस भरपूर आला. तर गणेश भाऊंच्या गाडीचा टायर बसला नाही, फुटलाय. इमर्जन्सी आपल्याकडे मेकॅनिकल इंजिनियर आलेली. हे पहा आता चाक खोलून त्यांचं घेऊन जायचं आणि मग पंक्चर काढून आणायची असा विषय आहे. तर काल आम्ही आमचं शूटिंगचं पॅकअप केलं होतं पण 2 एपिसोडचे आमचे काही सीन पेंडिंग होते त्यामुळे आज आम्ही रवीने आणि मी केले. बाकीच्यांचं पॅकअप कालच झालं. सगळे आर्टिस्ट काल गेले होते. शशांकजी आपल्या स्टुडिओला असतात. साऊंड डिझायनर शशांक गुंजाळ. काय वाटतं शशांकजी, उघडेल का पाऊस? उघडेल ना. कधी उघडेल? थोडं चालूच आहे. म्हणजे आता रेकॉर्डिंग सोडून हवामान खात्याचा अंदाज द्यायला लागलेली शशांकजी. तर काय नाही तर एवढंच. चला ना चला ना, चल ना रवीजी. हे रवी आपला उशीर करतोय, बाकी कोण नाही. सगळे चलत येतो आणि परत पाऊस आलाय बघा. चला पटकन. दुसऱ्यावर कसं ढकलायचं हो, दुसऱ्यावर कसं. माझ्या हातात काय काम चालू आहे माझं इथं. वाच ना स्क्रिप्ट एकदा. पावसाळ्यात शूटिंग करण्यासाठी या छत्रीचा चांगला उपयोग होतो. ही छत्री खास आम्ही प्रोडक्शनसाठी घेतलेली आहे. पावसा पाण्याचं कसं शूटिंग करायचं त्याचं एक उत्तम सोल्युशन म्हणता येईल. काय गणेश सर? हाय सर. काय रवीजी? वाटतंय सर? खूप गारगार वाटतंय. काय करता, पोटा पाण्यासाठी करावं लागतंय असं काम सगळं. बघा बघा कशी मुंगी चावते बघा. गो गो गो. मुंग्या चावल्या. त्यांना पाहिजे होती.